कोल्हापुरात दैवी वरदान, फक्त 2 महिन्याचं बाळ रांगू लागलं. गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता. कोल्हापुरात एक अद्वितीय आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. फक्त 2 महिने 20 दिवसांचं बाळ रांगू लागल्याची घटना समोर आली आहे. जगातील सर्वात लहान वयात रांगण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड जरी 2 महिने 20 दिवसांचा असला तरी कोल्हापुरातील या घटनेनं सर्वांना थक्क केलं आहे. हा बालवीर म्हणजे शंभूराजे पुष्करराज पाटील, भारतीय सैनिक जवान पुष्करराज पाटील आणि मोहिनी पाटील यांचा पुत्र. मोहिनी पाटील यांचं माहेर प्रसिद्ध दत्तक्षेत्र नरसिंहवाडी शेजारील सैनिक टाकळी येथे आहे, तर सासर निपाणीतील बेडक्याळ गावात आहे. जवान पुष्करराज पाटील हे छत्तीसगडसारख्या नक्षलवाद प्रभावित भागात देशसेवेत कार्यरत आहेत. 28 मे 2025 रोजी जन्मलेल्या शंभूराजे या बाळानं एके दिवशी अचानक पालथं होऊन रांगायला सुरुवात केली. घरातील मंडळींनी शेजाऱ्यांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केलं. ही बातमी सैनिक टाकळी परिसरात व नंतर तालुका पातळीवर पसरली. सामान्यतः कोणतंही बाळ 6 ते 12 महिन्यानंतर रांगण्यास सुरुवात करतं, पण इतक्या कमी वयात रांगायला लागल्यानं लोकांमध्ये चर्चा रंगल्यात. बाळाची चपळाई, काटकपणा आणि चाणाक्षपणा पाहता आईवडिलांचे गुण रक्तातच आहेत असं ग्रामस्थ सांगतायत. गावकऱ्यांचं मत आहे की भारतीय गिनीज बुक तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या घटनेची नोंद होणं आवश्यक आहे. हे केवळ आश्चर्य नाही तर दैवी वरदान असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. विशाल क्रांती वृत्तसेवा, कोल्हापूर.